हॅलो बेटा, कसे आहात? मी आहे अस्मिता मॅम आणि आज आपण एक नवीन लेसन घेऊन आलो आहे आपल्या टार्गेट सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन. सो आपल्याला काय करायचं आहे बाळा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, या लेसनमधून स्पेसिफिकली तुम्हाला कुठल्या पोर्शनवरती क्वेश्चन्स येऊ शकतात, एमसीक्यूज कुठल्या पार्ट्सवरती येऊ शकतात त्याच्यावर फोकस करायचं आहे. सेकंड म्हणजे कोणत्या टाईपचे एमसीक्यूज यायचे चान्सेस आहेत, आपण त्याच्यावरती आज डिस्कशन करूया. ओके, चलो. तर काय, विदाऊट डिलेइंग आपण स्टार्ट करू. आपल्या या लेसनमध्ये आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन दिली आणि या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला एक्झॅक्टली फोकस कुठे करायचं आहे याच्याबद्दल आपण काय करूया, काही इन्फॉर्मेशन घेऊया. ओके, चलो. सो विदाऊट डिलेइंग विल स्टार्ट. काय दिलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला, टाईप ऑफ केमिकल सिग्नल. चार वेगवेगळ्या टाईपचे काय केमिकल सिग्नल्स आपल्या बॉडीमध्ये काय आहेत, रिलीज केले जातात. यू नीड टू नो की प्रत्येक ही जी टर्म जी दिली आहे, टर्मिनॉलॉजी, याचं मिनिंग एक्झॅक्टली काय आहे, वी नीड टू रिमेंबर दॅट. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला जो पॉईंट दिलेला आहे लेसन मध्ये, दॅट इज रिलेटेड टू दी केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन. तर आपल्याला माहिती आहे डिफरंट नेचर असू शकतो हॉर्मोनचा, ॲज इन काही हॉर्मोन अमाइन असू शकतात, काही पेप्टाइड टाईपचे हॉर्मोन्स आहे, काही प्रोटीन टाईपचे हॉर्मोन्स आहे. सो इथे लक्षात ठेवण्यासारखा पार्ट कुठला आहे बा, एक्झाम्पल्स. ठीक आहे. टू रिमेंबर दी एक्झाम्पल्स ऑफ ऑल दिस टाईप ऑफ हॉर्मोन्स, दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची गरज का बरं आहे, मी पुढे सांगते. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन. लॉंग क्वेश्चन याच्यावरती यायचे चान्सेस आहेत, बट लॉंग क्वेश्चन इन द सेन्स जिथे सेंटेन्सेस दिले राहतात, ट्रू ऑर फॉल्स टाईपचे, और इनकरेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करा, अशा टाईपचा क्वेश्चन आपल्या या टॉपिकवरती यायचे चान्सेस आहेत. ओके, बरं. आता नेक्स्ट तुम्हाला जो पॉईंट दिलेला आहे, दॅट इज रिलेटेड टू मेकॅनिझम ऑफ हॉर्मोनल ऍक्शन. आता हॉर्मोनल ऍक्शन दोन टाईपची आपल्याला माहिती आहे. कुठली, एक म्हणजे आहे ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर आणि दुसरं जे दॅट इज थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. सो या पॉईंटवरती अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात काय ठेवायचं आहे की ह्या दोन्ही टाईपच्या मेकॅनिझमला फॉलो करणारे हॉर्मोन्स जे आहेत यांचे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. एकदा का ते तुम्हाला लक्षात राहिलेत एक्झाम्पल्स, की तुम्हाला काय माहिती पडेल की बाबा आता जसं इकडे बघा, कुठला आपला मेकॅनिझम जिथे काय केलं जाईल, इंट्रासेल्युलर रिसेप्टर यूज केले जातात. हे हॉर्मोन्स यांचं नेचर जनरली कसं असतं, स्टेरॉइड टाईपचे जे हॉर्मोन्स आहेत, ठीक आहे, लिपिड नेचर ज्यांचं आहे, अशा हॉर्मोन्स काय करत आहे, म्हणजे कुठल्या टाइपचे सिस्टम फॉलो करत है, इंट्रासेल्युलर रिसेप्टरचे सिस्टम फॉलो करत है. ठीक है. तो एक बार आपको अगर ये यहाँ वाले एग्जाम्पल पता चल गया ना, तो आप क्या बता सकते हो कि भैया कौन सा हॉर्मोन है जो क्या कर रहा है, किस तरीके के सिस्टम को फॉलो कर रहा है, ये पता चल जाएगा आपको. तो एमसीक्यू जो है बेटा, ये कैसे आ सकते हैं कि एक तो आपको पूछा जाएगा कि भैया कौन सा हॉर्मोन मेम्ब्रेन रिसेप्टर यूज कर रहा है या फिर इंट्रासेल्युलर रिसेप्टर यूज कर रहा है, ये पहली चीज हो गई. दूसरी चीज, इस तरीके से भी सवाल आ सकता है कि कौन सा ऐसा हॉर्मोन है जो सेकंडरी मैसेंजर को यूज कर रहा है. ठीक है. तर बाहेर जिथे जिथे तुम्हाला आपल्या डायग्राम्स दिलेले आहेत बुकमध्ये, पढ़ना है उसको. ठीक है. उसके लिए कोई मतलब हमारे पास ये दूसरा ऑप्शन नहीं, उसको पढ़ना ही पढ़ना है. ठीक है. चलो, अब देखो तीसरा जो है हमारा टॉपिक, दैट इज रिलेटेड टू मेजर एंडोक्राइन ग्लैंड्स. तो सबसे पहली जो ग्लैंड है हमारी हाइपोथैलेमस, फोकस करना है हमें इसके ऊपर. क्या क्या देखना है, तो मेनली इसके हॉर्मोन्स को हमें फोकस करना है. ठीक है. कौन से हॉर्मोन्स हमारी हाइपोथैलेमस प्रोड्यूस करती है, दैट इज इंपॉर्टेंट फॉर अस. ठीक है. अच्छा, चलो नेक्स्ट आपका जो पॉइंट है दैट इज पिट्यूटरी ग्लैंड. अब ये देखो, पिट्यूटरी में सबसे इंपॉर्टेंट जो है ना, ये पिट्यूटरी की लोकेशन क्या है, पहली चीज. दूसरी चीज, पिट्यूटरी को हम कौन से पार्ट्स में डिवाइड करते हैं, एज इन आपने सुना होगा एडिनो हाइपोफाइसिस है, न्यूरो हाइपोफाइसिस, ये जो नाम है, या फिर एडिनो हाइपोफाइसिस में भी दोन रिजन्स आहेत कुठले, एक आहे आपलं पार्स डिस्टालिस, दुसरा आहे पार्स इंटरमीडिया. राईट. याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर हॉर्मोन्स कुठले आहेत पिट्यूटरीचे, कोणते हॉर्मोन्स पिट्यूटरी स्वतः प्रोड्यूस करत आहे आणि कुठले हॉर्मोन्स पिट्यूटरी स्टोअर करून ठेवते, याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आणि पिट्यूटरीशी रिलेटेड डिसऑर्डर्स. पिट्यूटरी रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणजे तुम्हाला दोन हॉर्मोन्सचे डिसऑर्डर्स दिलेत. कुठले, एक आहे ग्रोथ हॉर्मोन रिलेटेड आणि दुसरा जो आहे दॅट इज एडीएच रिलेटेड. करेक्ट. सो ग्रोथ हॉर्मोन रिलेटेड जो डिजीज आहे दॅट इज, एक आहे जायगॅन्टिझम, दुसरं जे आहे दॅट इज येस ड्वार्फिझम. एनसीआरटी जर का रीड केलं तर तिथे ॲक्रोमेगॅली म्हणून पण एक डिजीज आहे. इकडे एडीएच रिलेटेड जो डिजीज है बाळा, दैट इज यस डायबिटीज इंसिपिडस. सो डिसऑर्डर्स भैया ये बहुत इंपॉर्टेंट है, कौन से हार्मोन की वजह से हो रहा है ये आपको ध्यान में रखना है. नेक्स्ट जो चीज है दैट इज रिलेटेड टू पीनियल ग्लैंड. तो पीनियल ग्लैंड लोकेशन, ठीक है, हार्मोन जो है एक ही सिंपल सा हार्मोन है, कौन सा आपका मेलाटोनिन. फंक्शन क्या है इसका, 24 आवर रिदम मेंटेन करता है हमारी बॉडी में. ठीक है. उसके बाद देखो थायराइड ग्लैंड. तो थायराइड की लोकेशन तो ठीक है, ये तो देखो लोकेशन तो कॉमन सी चीज है.
हॉर्मोन्स कौन से हमारे थायराइड के? दो तरीके के हार्मोन है, एक है हमारा थायरोक्सिन, दूसरा जो है कौन सा? कैल्सिटोनिन। डिसऑर्डर जो है अगेन वेरी इंपॉर्टेंट पॉइंट, कौन सा? हमारे थायराइड से रिलेटेड डिसऑर्डर्स। तो थायराइड हार्मोन से रिलेटेड जो हमारे बॉडी में डिसऑर्डर्स है, ये इनको हम दो कैटेगरीज में इंक्लूड करते हैं ना, कौन से? एक तो हाइपर सिक्रीशन की वजह से या फिर हाइपोसिक्रीशन की वजह से जो डिसऑर्डर्स हो रहे हैं, करेक्ट? तर या डिसऑर्डर्सला आपल्याला काय करायचं बघा, स्टडी करायचंय, करेक्ट आहे? कुठले डिसऑर्डर्स आहेत? ॲज इन हायपर सिक्रेशनमुळे जे डिझीज होतं त्याला आपण काय म्हणतो? ग्रेव्स डिझीज और एक्झोप्थॅल्मिक गॉयटर, करेक्ट? हायपोसिक्रेशनमुळे जो डिसऑर्डर होतोय त्याला आपण काय म्हणतो? यस, इट इज कॉल्ड क्रेटिनिझम, ठीक आहे? एक जो डिझीज आहे त्याला म्हटलं जातं क्रेटिनिझम, किंवा दुसरा जो डिझीज आहे दॅट इज मिक्झोडेमा, आणि काय म्हणतात, कमी आयोडीन जर का बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे काय होतं? सिंपल गॉयटर, करेक्ट? बरं, पॅराथायरॉइड ग्लँड अगेन हॉर्मोन इम्पॉर्टंट, काय सिक्रेट करतोय हा? पीटीएच, पॅराथॉर्मोन सिक्रेट करतो, आणि पीटीएच आणि बा आपला थायरॉइड हॉर्मोन हे कसे आहेत? एकमेकांना एंटागोनिस्टिक आहेत, करेक्ट? तो आपको याद क्या रखना है, ये हमारे लेसन में आपकी एंटागोनिस्ट हार्मोन की जो लिस्ट है ना, इसको भी हमें याद रखना है, ठीक है? चलो, उसके बाद थायमस ग्लँड, लोकेशन कुठे आहे? तुमच्या हार्टच्या एक्झॅक्टली पुढे आहे. हॉर्मोन्स कुठले आहेत आपल्या थायमस ग्लँडचे? सिंगल हॉर्मोन आहे कुठला? थायमोजिन, आणि या थायमोजिन फंक्शन काय करतो? इम्यून सिस्टमला बिल्ड करायला हेल्प करत आहे, ओके? बरं, एड्रीनल ग्लैंड देखो, अब ये जो ग्लैंड है इसकी लोकेशन कहाँ है? हमारे किडनी के ऊपर, नाम से ही पता चल रहा है, ये तो पहली चीज। बट एड्रीनल ग्लैंड में अगेन देखो, ये ऐसी ग्लैंड है जिसमें आपको हॉर्मोन्स के अलावा एक और चीज पे ध्यान देना है, वो है इसकी हिस्टोलॉजी। हिस्टोलॉजी मतलब टिश्यूज की स्टडी। तर एड्रीनल ग्लँडला काय कॉर्टेक्स आणि मेड्युला पार्टमध्ये डिवाइड केलं जातं। कॉर्टेक्स रिजनमध्ये कुठले झोन्स आहेत, कोणत्या झोन मधून एक्झॅक्टली कुठला हॉर्मोन प्रोड्यूस केला जातो, यू नीड टू रिमेंबर दॅट। दुसरी गोष्ट की या हॉर्मोन्सचं फंक्शन काय आहे आपल्याला लक्षात ठेवायचं, ठीक आहे? तर हिस्टोलॉजी म्हणजे काय, कुठल्या टिश्यूज प्रेझेंट आहे, कोणत्या टिश्यूज कोणते हॉर्मोन्स प्रोड्यूस करत आहे, वी नीड टू रिमेंबर, ठीक आहे? हॉर्मोन्सचं फंक्शन काय हे तर माहिती असायला हवं। तिसरं म्हणजे काय आहे, डिसऑर्डर्स रिलेटेड टू दी एड्रिनल ग्लँड। तर दोन डिसीजेस आहेत कुठले, एक आहे आपला ॲडिसन्स डिजीज, दुसरा आहे कुशिंग्स डिजीज, राईट? सो नीड टू अंडरस्टँड कुठल्या हॉर्मोनच्या कमीमुळे किंवा जास्ती सिक्रिशनमुळे हे डिसऑर्डर्स होते, ओके? बरं, नेक्स्ट आहे आपली पॅनक्रियाज। अगेन दिस इज अनदर ग्लँड ज्याची आपल्याला हिस्टोलॉजी स्टडी करायची आहे, करेक्ट? कारण पॅनक्रियाज अशी ग्लँड आहे जी कशी आहे बघा, जिचं नेचर हेटेरोक्राइन टाईपचं आहे, म्हणजे एंडोक्राइन ॲज वेल ॲज एक्झोक्राइन नेचर परफॉर्म करत आहे आपली पॅनक्रियाज। हॉर्मोन्स कोणते आहेत हे कोण सिक्रेट करेल, आपली एंडोक्राइन पार्ट जो आहे आपला पॅनक्रियाजचा, करेक्ट? बट ही एंडोक्राइन पॅनक्रियाज आहे, इथे 4 टाईपचे सेल्स असतात, राईट? कुठल्या? अल्फा सेल्स आहेत, बीटा सेल्स, त्याच्यानंतर डेल्टा सेल्स अँड पीपी सेल्स। प्रत्येक सेलचं सिक्रिशन काय, वी नीड टू फोकस ऑन दॅट, ओके? काय कधी कधी असं होतं बघा की काही हॉर्मोन्सला दुसऱ्या पण नावाने ओळखलं जातं, ॲज इन आपलं ग्लुकॅगॉन हॉर्मोन जो आहे विच इज सिक्रेटेड बाय अल्फा सेल्स ऑफ पॅनक्रियाज, यालाच एक दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं, दिस इज ऑल्सो कॉल्ड, याला आपण म्हणतो हायपर ग्लायसिमिक हॉर्मोन किंवा बीटा सेल्स जो हॉर्मोन प्रोड्यूस करतात त्याला आपण म्हणतो इन्सुलिन। तर इन्सुलिन जो आहे याला दुसरं नाव काय आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड हाइपोग्लाइसीमिक हॉर्मोन, करेक्ट? तो ये छोटी छोटी सी जो टर्म्स है ना, जो आपको हो सकता है ऐसे कि नॉर्मल टर्म नहीं देंगे, वो बोलेंगे कि हाइपोग्लाइसेमिक हार्मोन की वजह से कौन सा डिसऑर्डर हो रहा है, मतलब अगर हाइपोग्लाइसेमिक हार्मोन इंसुलिन अगर कम है तो आपको डिजीज कौन सा हो रहा है, ठीक है? इस तरीके की सिचुएशंस आ सकती है सवाल में, ठीक? चलो, तो क्या करना है आपको, हिस्टोलॉजी समझनी है, चारों टाइप की सेल्स, कौन सी सेल क्या प्रोड्यूस कर रही है, उसके बाद हॉर्मोन्स कौन से हैं, हॉर्मोन का फंक्शन क्या है, अगर दूसरा कोई नाम है हॉर्मोन को वो समझना है, और डिसऑर्डर्स। तर पॅनक्रियाज मध्ये जो डिसऑर्डर आहे बघा कुठला, डायबिटीज, यस, इथे जो डिजीज है दिस इज डायबिटीज मेलिटस, जिसको हम क्या बोलते हैं, शुगर, है ना? दॅट इज डायबिटीज मेलिटस। तिकडे आपण पिट्युटरी मध्ये जो डिजीज बघितला होता दॅट वॉज डायबिटीज इन्सिपिडस। दोघांमध्ये पण फरक आहे जरा। गोनॅड्स म्हणजे काय, टेस्टिस आणि ओव्हरीज, इथून पण काय केलं जातात, काही हॉर्मोन्स रिलीज केले जातात। हा तुम्ही रिप्रोडक्शन इन ह्युमन्स याच्यामध्ये पण पॉईंट शिकला आहे, करेक्ट? चलो, तर हॉर्मोन्सचे नावं, फंक्शन, अगेन वी नीड टू रिमेंबर, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय दिलं आहे या लेसन मध्ये, डिफ्यूज ग्लँड म्हणजे असे ऑर्गन्स जे
दुसरं पण फंक्शन करत आहेत, त्यांचं प्रायमरी फंक्शन परफॉर्म करत आहे, सोबत सोबतच काय करतात, काही हॉर्मोन्स पण रिलीज करतात. ओके, तर हे ऑर्गन्स कुठले आहे, ॲज इन प्लासेंटा, जीआय ट्रॅक्ट, किडनी आणि हार्ट. तर प्लासेंटा जी आहे ही काय करते, काही अमाऊंटमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे हॉर्मोन सिक्रेट करते. याच्यासोबतच काय आहे, ह्युमन कोरियॉनिक गोनाडोट्रोपिन हॉर्मोन किंवा ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन, दीज आर दी हॉर्मोन्स ऑफ युअर प्लासेंटा. करेक्ट. बरं, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमधून सिक्रेटिन आहे, गॅस्ट्रिन आहे, कोलसिस्टोकायनिन और गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड्स, दीज आर दी हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड थ्रू युअर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. बरं, किडनीमधून रेनिन, हिमॅटोपोएटिन आणि कॅल्सिट्रॉल हे हॉर्मोन्स आहेत. आणि सगळ्यात शेवटी काय आपला हार्ट. सो हार्ट काय करतोय, ANF प्रोड्यूस करतो, एट्रिल नाइट्रियूरेटिक फैक्टर. करेक्ट. सो ये नाम आपको याद रखना है, साथ ही साथ इनके फंक्शन भी याद रखना है. ठीक, ओके. उसके बाद देखो अब क्या करेंगे, किस तरीके के MCQs हो सकते हैं, थोड़ा सा एक ओवरव्यू ले लेते हैं. ठीक, ये जो क्वेश्चन दिए बेटा, दीज हैव बीन आस्क्ड इन प्रीवियस एग्जाम्स एज वेल. तो थोड़ा ध्यान से देखो कि सवाल किस तरीके से बनाए जाते हैं. पहिला प्रश्न काय आहे, ॲडिनोहायपोफायसिस इज सब डिवायडेड इन 2. काय आहे, कुठल्या पार्ट्स मध्ये आपण आपल्या ॲडिनोहायपोफायसिस म्हणजे काय, आपली पिट्युटरी ग्लँड जी आहे याचा अँटिरियर पार्ट. करेक्ट. बरं, आन्सर तुम्हाला इथे मिळेल. नेक्स्ट जे आहे बघा, फाइट और फ्लाइट रिएक्शन कॉज ॲक्टिवेशन ऑफ. आता तुम्हाला काय सांगितलं आहे, एक रिएक्शन सांगितले, फाइट और फ्लाइट टाईपची रिएक्शन. तर ही जी रिएक्शन आहे तुम्हाला एकतर माहिती असेल हवं कोणत्या हॉर्मोनचं काम आहे आणि हा हॉर्मोन कधी आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस केला जातोय. ठीक आहे, कधी प्रोड्यूस केला जातो हे तर सांगितलंच आहे की फाइट और फ्लाइट रिस्पॉन्स जो आहे, अचानक तुम्ही काय झाला, सरप्राईज झालात किंवा अचानक भीती वाटली तर तुमची बॉडी काय करते, एका स्पेशल मोडमध्ये जाते, ज्याला फाइट और फ्लाइट मोड म्हणतो आपण. ओके, सो हे फंक्शन कोणाचं आहे, कधी हॉर्मोन सिक्रेट होतोय, कोण सिक्रेट करत आहे, यू विल गेट दी आन्सर हियर. बरं, नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्वॉल्व्ड इन शुगर मेटाबॉलिझम. कुठला असा हॉर्मोन आहे जो शुगरच्या मेटाबॉलिझम मध्ये रिक्वायर्ड नहीं है. आता अशा टाइपच्या क्वेश्चन्सला आंसर करायसाठी क्या है भैया, आपको सारे हॉर्मोन्स के फंक्शन पता होने चाहिए. करेक्ट है. ओके, नेक्स्ट देखो, द ग्लैंड सिचुएटेड बिहाइंड ऑप्टिक कायज्मा. अब ये ऑप्टिक कायज्मा ये रीजन कहाँ है, ये आपके कहीं तो ब्रेन में. ठीक है, अब ये ब्रेन में एग्जैक्टली 3 ग्लैंड्स प्रेजेंट होती है. कौन सी, हाइपोथैलेमस है, पिट्यूटरी है और तीसरी पीनियल है. अब एग्जैक्टली ये ऑप्टिक कायज्मा के पीछे वाले रीजन में कौन सी ग्लैंड प्रेजेंट है, आई होप यू नो. चलो उसके बाद देखो क्या है, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन्स दो सिंथेसाइज्ड एल्सवेयर इज स्टोर्ड एंड रिलीज्ड बाय मास्टर ग्लैंड. अब यहाँ पे देखो कुछ फैक्ट्स दिए. फैक्ट्स क्या, एक तो है मास्टर ग्लैंड. मास्टर ग्लैंड किसे बोलते हैं बेटा, ये बोला जाता है आपकी पिट्यूटरी ग्लैंड को. ठीक है, और सवाल में क्या पूछा आपको, एक इन्फॉर्मेशन दी की काही हॉर्मोन्स असे आहेत जे प्रोड्यूस कोणीतरी दुसरी ग्लँड करते, पण याचा रिलीज जे आहे, रिलीज साठी रिस्पॉन्सिबल कोणती दुसरीच ग्लँड आहे. म्हणजे एका ग्लँडनी या हॉर्मोन्सला प्रोड्यूस केलं. ओके, पण या हॉर्मोन्सला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी स्टोअर करून ठेवलं जातं. सो ही ग्लँड जी आहे, या ग्लँडला आपण म्हणतो मास्टर ग्लँड म्हणजे पिट्यूटरी ग्लँड. सो असे कुठले हॉर्मोन्स आहेत जी पिट्यूटरी स्टोअर करून ठेवते, स्वतः प्रोड्यूस नाही करत बट स्टोअर करून ठेवते. ओके, बरं. नेक्स्ट काय, स्लाइट एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लैंड, इंक्रीज BMR एंड डिपोजिशन ऑफ फैट इन दी आई सॉकेट आर सिम्टम्स ऑफ. क्या पूछा, सीधे सीधे सवाल है भैया, डिसऑर्डर कौन सा है, डिसऑर्डर के ऊपर सवाल है. ठीक है, उसके बाद देखो क्या है, ग्रेव्स डिजीज इज कॉज ड्यू टू, अगेन डिजीज के ऊपर सवाल है, नाम पता होना चाहिए आपके डिजीज का. अब यहाँ देखो ग्रेव्स डिसीज को मैंने दूसरा एक नाम बताया था, इसको ये क्या बोलते हैं, एक्सोप्थेल्मिक गॉइटर भी बोलते हैं. तो ये किसकी वजह से हो रहा है देख लो आप. उसके बाद देखो हो गया, ये हमने इस तरीके के सवाल आने के चांसेस है, ये पार्ट हमने कवर कर लिया. ठीक है, तो आई होप हमें एक जनरल आइडिया आ गई होगी कि ये लेसन में हमें फोकस किन किन चीज़ों पे करना है. एक तो सबसे पहले हमें क्या पता रहना चाहिए बेटा कि हमारे, चलो सबसे पहले हमारी जो ग्लैंड है इसकी हिस्टोलॉजी, 2-3 ही ग्लैंड्स मैंने बताई जिनकी हिस्टोलॉजी हमें पढ़नी है. कौन सी, एक तो हिस्टोलॉजी बोलो या फिर इसका स्ट्रक्चर बोलते हैं कम. ठीक है, तो कौन सी ऐसी ग्लैंड है, एक है हमारी पिट्यूटरी, दूसरी जो मैंने आपको ग्लैंड बताई वो है आपकी यस पैनक्रियाज, और तीसरी जो है बेटा एड्रिनल. इनकी हिस्टोलॉजी हमें पता होनी चाहिए. ठीक, उसके बाद हमें फोकस क्या करना है, कौन से दूसरे पॉइंट पे, हमारे हॉर्मोन्स और उनका फंक्शन क्या है, और तीसरी चीज जो है भैया कौन से हार्मोन के कमी या ज्यादा होने की वजह से कौन से डिजीजेस हमें हो रहा है. ठीक है, तो यही था हमारा आज का लेक्चर.
होमवर्क क्या है, आपको सारे के सारे हार्मोन जो है भैया अकॉर्डिंग टू दी ग्लैंड, कौन सी ग्लैंड सिक्रीट करिए ये आपको क्या करना है, याद रखना है, ठीक है। एक छोटा सा मैं आपको क्लू देती हूँ। अब जैसे आपको क्या करना है ना, निमोनिक्स बना लो। निमोनिक मतलब समझते हो ना, कि अब देखो जैसे हमारी पिट्यूटरी ग्लैंड है, तो पिट्यूटरी ग्लैंड के कुछ हॉर्मोन्स है, तो इसको हम कैसे याद रख सकते हैं, ये याद रखो आप, क्या लिखा मैंने, गैप टू फॉल। तो अब ये क्या रिप्रेजेंट कर रहा है भैया, ये निमोनिक रिप्रेजेंट कर रहा है पिट्यूटरी के हॉर्मोन्स को। कैसे, ये हो गया आपका ग्रोथ हार्मोन, ठीक है, ये हो गया एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक हार्मोन, ये रिप्रेजेंट कर रहा है हमारा, यस, प्रोलैक्टिन, ये हो गया आपका थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन, ये है हमारा ऑक्सीटोसिन, ठीक है, ये हो गया फॉलिकल स्टिमुलेटिंग हार्मोन, ये है एंटी डायूरेटिक हार्मोन, और इधर क्या है भैया, ये हो गया ल्यूटनाइजिंग हार्मोन। तो ये सारे हार्मोन किसके हमने कवर कर लिया, हमारी यस पिट्यूटरी ग्लैंड के हार्मोन्स कवर कर लिए, ठीक है। तो आपको क्या करना है, ये सारे हार्मोन्स को किसी ना किसी तरीके से आप निमोनिक बना लो या फिर किसी गाने में डाल दो ये हार्मोन्स के नाम, ये बस आपको याद रखना है भैया, ठीक है। चलो तो क्या करते हैं, आज का सेशन हम यहीं पे कंप्लीट करते हैं। आई होप इट वाज बेनिफिशियल फॉर यू, और आपको याद समझ गया होगा कि लेसन में कौन से पार्ट को आपको प्रॉपर्ली स्टडी करना है और कौन से पार्ट को ज्यादा फोकस करना है, ओके। चलो, सो विल मीट इन अनदर क्लास विद अनदर लेसन टू कवर, ओके। टिल देन स्टडी हार्ड एंड थैंक यू।